वाशिम नगर परिषदेसाठी तसंच रिसोड इथल्या 2 प्रभागातील सदस्य पदासाठी मतदान पार पडत आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली। नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार तर 16 प्रभागातील सदस्य पदासाठी 172 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान पार पडावं यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि यामध्ये 1 पोलीस उपविभागीय अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक व उपनिरीक्षक, 179 पोलीस कर्मचारी तर 160 होमगार्ड तसंच SRPFच्या 2 तुकड्यांचा समावेश आहे। वाशिम नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। एकूण 16 प्रभागासाठी 81 मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक विभागाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आज आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकूण 16 प्रभागामध्ये 81 मतदान केंद्र आहेत, तर यासोबतच नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार रिंगणात आहेत, तर 32 नगरसेवक पदासाठी एकूण 16 प्रभागामध्ये 172 उमेदवार रिंगणात आहेत। वाशिम नगर परिषदेचा विचार केला तर इथे एकूण 75,070 मतदान करणार आहेत, तर यासोबत यामध्ये 38,522 पुरुष आणि 36,541 महिला मतदारांचा यामध्ये समावेश असणार आहे। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। यासोबतच मतदान केंद्रावरती देखील निवडणूक विभागाकडून काही ठिकाणी सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच जास्तीत जास्त मतदान पार पडावं, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम। तर विक्रांत, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कार्यकर्ते कसे शांत बसतील, बरोबर? वाशिममध्ये जातोय आपण परत, कारण वाशिममध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। दोन्ही गट समोरासमोर आल्यानं मध्यरात्रीच्या दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं। सतीश वानखडेकडून प्रवीण इढोळे याला मारहाण झाली आणि या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। धमकी देणारा सतीश वानखडे फरार आहे। भाजप उमेदवाराकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण झाली आहे। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेसाठी सुद्धा आज मतदान पार पडत आहे। नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली। आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली।